रमेश महाराज समोर आणा, मधोमध टक्कर लागेल. मैदानच्या सेंटरला टक्कर लागेली. फायनल आहे क्रमांक 1 ची. पब्लिक मागासारखा एका हल्यासोबत फक्त 2च माणसं. तिसरा माणूस मधात जाऊच नका. एका हल्यासोबत 2 माणसं. बाहेरून गोंधळ कुणी घालायचा नाही. शांततेनं आपण कार्यक्रम बघायला आलो तेवढा कार्यक्रम बघायचा. आपल्यामुळे कोणाच्या कार्यक्रमाला गालबोट लागेल असं कृत्य कोणीही करायचं नाही. खाली बसा आणि फिरता राहा. एका हल्यासोबत 2च माणसं राहा. एक मोनूभाऊ ठाकूरचा आहे आणि एक रमेश महाराजांचा. टक्केला सुरुवात झाली तिकडं. मैदानावरचे माणसं फिरत राहा. मागे प्रेक्षक आहेत त्यांना टक्कर दिसू द्या. कैलास मामा इंगोले फिरत राहा. आपण जबरदस्त लढत लागली तिकडं. क्या बात है. कमिटी जवळ जाऊ नका तुम्ही. दुरून फिरत राहा. बाहेरून आरडावरडा कुणीच करायचा नाही. दोन्ही हेले आपलेच आहेत. ते आपल्यासाठी कोण जवळचा नाही कोण परका नाही. मोनूभाऊ ठाकूर विरुद्ध रमेश महाराज. काटेकी टक्कर. क्रमांक 1 चा फायनल. दोन्ही हेले महाराष्ट्राचे अव्वल दर्जाचे आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे हेला प्रदर्शनी तिथे तिथे दोन्ही हेले आवर्जून हजर असतात. अनेक ठिकाणाहून महाराष्ट्रामध्ये नंबर काढलेला आहे दोन्ही हेल्यांनी. आणि आज वाशिमचं मैदान गाजवायला सज्ज झालेले आहे. तिथं परत समोरासमोर काळजाचा ठोका चुकवणारी लढत लागली. ती लढत बघून अनेकाच्या काळजाचे ठोके चुकायला लागले. दोन्ही हेले आक्रमक आहे. इथं आलेल्या प्रत्येकाच्या डोळ्याचं पारणं फुटलं आता ही लढत बघून. आता मैदानाला शांतता आली. वरून मेघराजाने साथ दिली या शेतकरी राजाच्या सोहळ्यासाठी. परंतु इथं मेघराजानं सूर्यालाही थांबवलेला आहे. एवढी लढत होऊ द्या नंतर परत तापा असं म्हणायला लागला आता मेघराजा. रमेश महाराज विरुद्ध मोनूभाऊ ठाकूर. एक शिस्तप्रिय याला प्रदर्शन. दोन्ही हेले मानसिक संतुलन जागेवर ठेवून लढायला लागले शांततेनं. दोघांनाही जिंकण्याची आतुरता आहे. शांतता.
आणि संपलेल्या टक्करीमध्ये मोनूभाऊ ठाकूर यांचा हेला विजय झालेला आहे. मोनूभाऊ ठाकूर यांचा अभिनंदन आहे. मोनूभाऊ तुमचं दोन्ही हेला मालकांचं अभिनंदन आहे. दोघांचे हेले चांगले लढले. ज्या हेल्यांना हरवा बहुत खुशी हुई